श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मंडळी, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण. 7 सप्टेंबर 2025ला लागणारे खग्रास चंद्रग्रहण. पौर्णिमेच्या रात्री होणारं हे ग्रहण आपल्याला खूप काही शिकवून जातं. आज आपण जाणून घेऊयात चंद्रग्रहण म्हणजे काय, त्यामागे विज्ञान काय आहे, धर्मशास्त्र काय सांगतं, या काळात आपण काय करायचं आहे आणि काय नाही, आणि खास करून गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे काय. बघा, कल्पना करा, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आले. पृथ्वीमध्ये आली आणि सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचूच शकला नाही. चंद्र काळसर, लालसर दिसायला लागतो आणि हा क्षण म्हणजे चंद्रग्रहण. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही एक नैसर्गिक घटना आहे. धार्मिक दृष्टिकोनातून याला मात्र विशेष महत्त्व आहे. कारण बघा, आपल्या शास्त्रामध्ये ग्रहण काळ हा सूक्ष्म शक्तींचा काळ मानला जातो. यावेळी केलेला जप, ध्यान, दान, पुण्य अनेक पटीने वाढत जातं असं सांगितलेलं आहे. बघा, 7 सप्टेंबर 2025च्या ग्रहणाला हे जे ग्रहण आहे 7 सप्टेंबरला दिसणारं, हे आपल्या भारतामध्ये स्पष्ट दिसणार आहे आणि हे पूर्ण खग्रास चंद्रग्रहण आहे. ग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधी सूतक लागू होईल. सूतक काळात काही नियम आहेत जे आपण पाळणे अतिशय आवश्यक मानले जाते. आता सूतक म्हणजे ग्रहणाच्या आधीचा तो काळ जेव्हा आपले मन, शरीर आणि वातावरण शुद्ध ठेवण्याची गरज असते. आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे, यावेळी अन्न, पाणी, पूजा अर्चा यावर बंधनं असतात. कारण बघा, वातावरणामध्ये ऊर्जेचं सूक्ष्म परिवर्तन होतं. आता ग्रहणाच्या वेळी आपल्याला काय नाही करायचे आहे, तर ग्रहणाच्या वेळी आपल्याला अन्न सेवन करायचं नाही आहे, पाणी पिणं टाळायचं आहे, नवीन कामाची सुरुवात आपल्याला करायची नाही आहे, प्रवास या काळामध्ये आपल्याला प्रवास शक्यतो टाळायचा आहे आणि ह्या काळातनं आपले जे घर आहे, देवळ आहे, ते सुद्धा बंद ठेवायचे आहे. झोपणेसुद्धा आपल्याला या काळामध्ये टाळायचे आहे. बघा, आपल्या आजी आजोबांनी सांगितलंच होतं की ग्रहणाच्या वेळी आपण जर झोपलो तर मनावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या काळात सगळे घरात एकत्र गप्प बसून स्तोत्र किंवा जप याचे पठण करायचे आहे. आता आपण बघूयात की ग्रहणाच्या वेळी आपल्याला काय काय करायचं आहे. बघा, ग्रहणाच्या वेळीस आपल्याला जप, ध्यान, प्रार्थना करायची आहे. आपल्याला मंत्रजपसुद्धा करायचा आहे. ह्या काळामध्ये बघा, ओम नमः शिवाय 108 वेळा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. ओम नमः शिवायसुद्धा जपू शकता. आपल्याला ह्या काळामध्ये रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामाचं पठण, हनुमान चालिसा याचा पाठ किंवा तुलसी, बघा, आपल्याला तुलसी दुर्वा ठेवून आपल्याला अन्नाच्या आजूबाजूला ठेवून आपल्याला आपलं अन्नसुद्धा सुरक्षित ठेवायचं आहे. गीता, रामायण, भागवत हे जर आपण भगवद्गीता, रामायण जर आपण ह्या दिवशी वाचले तर ते सुद्धा अतिशय पुण्यदायी ठरते. आता बघा, ग्रहणाच्या वेळी जर तुम्ही फक्त 15 मिनटं ओम नमः शिवाय ह्या नामाचा 15 मिनटं बसून जर शांत जप केला तर मनाला किती शांतता वाटेल बघा. आणि हेही तुम्हाला जाणवेल की तुमच्या मन आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मकता जाणवेल. आता ह्या काळामध्ये गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे कशी बघा, ह्या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी धारदार वस्तूचा वापर करायचा नाही आहे. जसे काय आपण काही कापायचं नाही आहे किंवा काही फाटलेल्या वस्तू असतील किंवा कपडे असतील ते सुद्धा शिवायचे नाही आहे. आणि विशेषतः म्हणजे आपल्याला एका रूममध्येच राहायचं आहे. घराच्या बाहेर जाऊन आपल्याला आकाशाकडे, सूर्याकडे बघायचं नाही आहे. आपल्याला प्रकाश हा बघायचाच नाही आहे. त्यामुळे या काळामध्ये गर्भवती महिलेने एका घरातच, शक्य असेल तर दिवसभर एका रूममध्येच राहायचं आहे. आणि ह्या काळामध्ये बघा, चांगले विचार करायचे आहेत, मंत्रजप करायचे आहे. गर्भवती महिलेने गर्भसंस्कार होतात. आपल्या पोटातील जे बाळ आहे, जे लहान बाळ आहे, ते त्याच्यासाठी आपण छान छान मंत्रजपसुद्धा करू शकतो. हलकी प्रार्थना करू शकतो. शांत बसून आपण देवाच्या नामाचा जप करू शकतो. बघा, आपल्याला गर्भवती महिलांनी काय करायचं आहे, देवाजवळ जाऊन बघा, प्रार्थना दिवा लावून पोटावर आपल्या किंवा जवळ तुळशीची पाने आपल्या कुशीजवळ ठेवून बसायचं आहे.
आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी. कारण बघा, आपल्या आई किंवा आपल्या आज्या नेहमीच सांगायच्या, ग्रहणाच्या वेळीनं गरोदर बाईने सुईने जर काही शिवलं तर मुलाला डाग पडतो. आता विज्ञान सांगतं की हे प्रत्यक्षात घडत नाही, पण यामागचं तत्त्व होतं. त्या काळात बाईंनी श्रम करू नये, धोकादायक वस्तूचा वापर टाळायचा आहे. आणि अशा प्रकारे ग्रहण संपल्यानंतरनं असं हे ग्रहणामध्ये काय करायचं काय नाही, पण ग्रहण संपल्यानंतर बघा आपल्याला स्नान करून शुद्धी करून घ्यायची आहे. आपले घर, देवघर हे अतिशय स्वच्छ करून घ्यायचे आहे. सगळ्या देवांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. जमेल तर तुम्हाला अन्नदान, वस्त्रदान, पैशाचं दान तुम्हाला जर जमत असेल तर ते करायचं आहे. गरजू लोकांना मदत करायची आहे. लहान मुलांना, वृद्धांना तुम्हाला जमत असेल तर त्यांना मदत करायची आहे. बघा, पूर्वीनं ग्रहण संपल्यावर सगळे गावकरी काय करायचे, नदीवर स्नान करायला जायचे, मग घरी येऊन पुन्हा जेवण बनवायचे. यामागे काय होतं माहिती आहे का, स्वच्छता आणि आरोग्याचं शास्त्र दडलं होतं. म्हणूनच बघा, विज्ञान सांगतं की ग्रहण म्हणजे निसर्गाची घटना आहे, तर श्रद्धा सांगतं की सूक्ष्म ऊर्जाबद्दल आपल्याला हे मानलं जातं. दोन्ही गोष्टी समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. घाबरायचं काहीच कारण नाही आहे, काहीच कारण नाही आहे. आपल्याला ह्या ज्या आपल्या परंपरा आहे त्या अतिशय आदराने पाळायच्या आहे. आणि शास्त्र सांगतं, ग्रहण काळात केलेला मंत्रजाप सध्या वेळेपेक्षा 1000 पटीने जास्त परिणामकारक असतो. म्हणूनच बघा, हा काळ अध्यात्म साधनेसाठी तर सर्वोत्तम आहेच. तर बघा मंडळी, 7 सप्टेंबरला येणारं खग्रास चंद्रग्रहण हे फक्त एक खगोलशास्त्रीय घटना नसून आपल्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि अध्यात्माचा एक भाग आहे. आपण काय करू नये हे लक्षात ठेवूया आणि जे करायला हवं म्हणजे जसं जप करायचं आहे, प्रार्थना करायची आहे, ध्यान करायचं आहे, देवाचं दानधर्म हे तर आपण नक्कीच करूया. फक्त बघा, गर्भवती महिलांनी थोडीशी काळजी घेतली ना तर ग्रहण हा कालखंड त्यांच्यासाठीही शांततेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा ठरू शकतो. लक्षात ठेवा, ग्रहणाला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे आणि ग्रहण घाबरण्याची गोष्टच नाही आहे, तर शिकण्याची, साधना करण्याची आणि शुद्धी मिळवण्याची संधी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता. चॅनलला जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नियमित भेट देत रहा. श्री स्वामी समर्थ.